मी आलो होतो माझ्या सासूरवाडीला आणि मी सकाळी आवरून रेडी झालेलो होतो. पायल आणि मम्मी दोघी एकदम रिलॅक्स होत्या कारण ते त्यांच्या माहेरी होत्या. ही आहे माझी आजी, माझ्या मम्मीची मम्मी, आणि तिला माझा ब्लॉग स्टार्ट झाल्या पदर घ्यावा वाटतो कारण ती म्हणते माझे सफेद केस खूप दिसतात. त्यानंतर पायलने माझ्यासाठी मस्त नाश्ता आणला होता. मी तिला म्हटलं जरा माझ्याकडे लक्ष देत जा, मी तुझ्या माहेरी आलेलो आहे, तर मला थोडं लाजल्यासारखं होतं. थोडासा नाश्ता करून मी निघालो होतो श्रुतीला आमच्या घरी आणण्यासाठी. रस्त्यातच गाडी पंक्चर झाल्यामुळे हवा भरली आणि त्यानंतर श्रुतीच्या घरी पोहोचलो. सगळ्यांना भेटलो आणि श्रुतीला वापस आमच्या घरी घेऊन मी निघालो. थोड्याच वेळात आम्ही पायलच्या घरी पोहोचलो आणि तिथं बघतो तर काय गाडीची हवा परत जायला लागली होती. पाणी टाकून बघितलं तर पंक्चर काय सापडेना, पण हवा तर निघून जातच होती. थोड्याच वेळात आम्ही पायलच्या घरून पण निघालो होतो. मम्मी, श्रुती, पायल आम्ही सगळे निघालो होतो. रस्त्यात गाडीचं पंक्चर काढायचा ट्राय केला पण पंक्चर तर काही निघालं नाही. त्यानंतर मी पोहोचलो येवल्यामध्ये कारण मला माझा लॅपटॉप कुरिअर करायचा होता हैदराबादला, कारण माझ्याकडे नवीन लॅपटॉप आलेला होता. त्यामुळे माझ्याजवळ असलेला जुना लॅपटॉप मला कुरिअर करायचा होता. दोन लॅपटॉप कशाला पाहिजे आपल्याला. घरी येऊन श्रुती आणि पायलची डेली रुटीन सुरू झालेली होती. मम्मीसोबत गप्पा केल्या, पप्पांनाही भेटलो आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब.